रामकृष्ण हरी मंडळी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. रोज तरी तुम्हीच कवर म्हणायचं रामकृष्ण हरी. मला तरी एखाद दिवशी रामकृष्ण हरी नको का? इतक्या वेळा असतं का कुठं सांगा की? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बघा आता चारा बिरा इकडे टाकून झाला या सगळा वेळ टाकलाय बरं का? खुरा आजभर चारा टाकला. आधी कुटी टाकली मुरगा, त्याच्यावर गोसा टाकलाय, त्याच्यावर गोळी टाकली, त्याच्यावर शेणाची पावडर टाकली. आणि आता गाया सोडून द्यायच्या. सोडून दिल्या की गाया आपापल्या जागेवर जाऊन उभं राहणार. आणि आपापल्या जागेवर उभं राहिल्या की आपण दाराला बसायचं. दारा काढूस तर गाया खाऊन घेणार. आणि खाऊन घेतल्या की गोट्या सोडून द्यायच्या. मागे शेण पडत नाही, त्रास होत नाही, पाय तुटलीत नाही. आणि समजा तुम्ही आधी गाया पाहिल्या, खायला टाकाय गेलं, त्या गायला खायला टाकूस तर ती गाय येड्यावणी करणार, पाय तुडवणार, मुडक्याने हलवणार. तसं काय होत नाही. त्याच्यामुळे ना आधी कुठे टाकायची, खोराक टाकायचं, मग ही पावडर बिवडर टाकून मग गाया सोडायच्या. आणि दारा काढले सोडून द्यायची. नाही सोपं पर्याय आहे. पण आता काय 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 करतात बरं. समजा आता नाही गाया लागत्या, इकडं सोड्या आपापल्या जागेवर उभा राहा, मोकळ्यात काय त्या आता खायला म्हणून आपापल्या जागेवर उभा आपापल्या जाग्या बरोबर जाते. हा, कुठे नसल्यावर तिकडं तोंड घाल, तिकडं तोंड घाल, तिकडं तोंड घाल, असं करायचंच नाही. आधी प्रत्येक जणांनी ना कुटी टाकून घ्या, खोराक टाकून घ्या त्याच्यावर. आणि कुटीचं अजून एक वैशिष्ट्य तुम्हाला माहिती का? आणि खरंच तुम्हाला मनापासून गायांची तब्येतच बनवायची असेल तर कशी बनवायची? शेवट पोथीडी पाहायचा, स्किप न करता कशी तब्येत बनवायची. तुम्हाला एकच टाइम चटणी दिली तुम्ही खाणार नाही. तुम्हाला कवा तरी वाटण पुरणपोळी खावा, कवा तरी आंबे सीजनला वाटण आमरस खावा, कवा तरी वाटण मटण खावा. आणि जी माळकरी असेल त्याला काय वाटण मी पनीर खावा. हे बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे गायला मुरगाच एक टाईम पाहिजे. दुसऱ्या टाईमला नुसतं गिनीगोलची बी कुटी नाही पाहिजे, नुसती ऊसाची बी कुटी नाही पाहिजे. असं मिक्स पाहिजे. त्याच्यात काटवाळा असू द्या, तुमचं प्रत्येक मिक्स पाहिजे. तेव्हा ती गायची तब्येत बी राहते. आणि तब्येत बी राहून तुम्हाला वाटत नुसती त्याच्यावर तब्येत नाही राहत. आता काय काय लोक काय करतात, कुटी ही इकडे आता ही नुसतं कुटी टाकून देतात. आणि कुटी टाकून गमिल्यात वलून खोराक चारतात. वलून खोराक चारायचा नाही. वलून का खोराक चारायचा नाही? त्याचा नियम आहे. खोराक जड आहे, वजनदार आहे खोराक. खोराक खाल्लं, गायीने खोराक खाल्लं की गायचं जड अन्न गाय काय खाणार? सेपरेट खोराक खाणार. कारण तुम्ही एकतर कुटीच्या आधी खोराक मांडणार किंवा कुटी खाल्ल्यावर खोराक मांडणार. जवळजवळ माणूस काय करते माहिती का? आधी खोराकच मांडते, मग कुटी टाकते. आणि मग वाढ वाढून आणि मग एकतर खोराक कुटीवर चारायचं. म्हणजे गाईच्या पोटात गेलं की खोराक आणि कुटी हे आता मिक्स जाणार. असं खाताना खोराक आणि कुटी मिक्स जाणार. त्याच्यामुळे खोराक आणि कुटी रोताला माघारी येणार डबल. पण ज्या टायमाला तुम्ही सेपरेट खोराक चारता, ज्या टायमाला तुम्ही सेपरेट खोराक चारता, त्या टायमाला खोराक जड असल्यामुळं गायच्या पोटात तळाला बसतं. रोताला गायची फक्त वरच कुटी येते. खोराक जड असल्यामुळं तळाला पोटाला बसतं, खालून कप्प्यात बसतं जाऊन. का तर खोराक कुटीत मिक्स होत नाही, चाऱ्यात मिक्स होत नाही. वरच्या साईडने कुटी जाणार, रोथाला ग्रोथ होणार गायचा. आणि गायच्या पोटात रिटर्न आली की ती शेणाच्या मार्गात जाणार. रोज आल्याच्या पुढं शेणाच्या मार्गात नाही जाणार. ती गायच्या रोज आल्याच्या पुढं जड अन्न झालं. जड अन्न झाल्यावर ती बसणार खोराकावर थाप. आणि ज्या टायमाला गायला शेण टाकायचे त्या टायमाला ती खोराक आणि शेण मागं बाहेर टाकून देणार. आणि ती बाहेर टाकलं की कोंबड्यांचा फायदा होणार. गायांना त्या खोराकाचा फायदा काय? रोतालाच खोराक येत नाही, त्या खोराकाचा फायदा काय? 100% रोताला खोराक आणायचंच असलं, गाय बनवायचीच असली तर तुम्ही कुटीवरच खोराक टाका. कुटीवर मिक्स करायचं, कुटी मिक्स करा. नसलं मिक्स होत हाताने बिंगवाय किती वेळ लागतो? 1 सेकंदाचं काम नाही. मी म्हणत नाही नसलं मिक्स होत तर मिक्सर लावा म्हणत नाही. मोठा हातानेच करा. गायची तब्येत राहणार. आपली गाय कोणती किती सांगा, एक बी गाय मागाळ नाही, काहीच नाही. ही शास्त्राचा नियम आहे. आपण जेवताना
एक म्हणजे एक खात नाही, तसं त्यांना एक म्हणजे एक देऊ नका, नुसतं मोरगाच देऊ नका. नुसतं मोरगाच दिलं तर गायला फरक खाणार नाही. असं 2-4 क्वालिटीचं मिक्स द्या, पण मोरगास 100% पाहिजे. मोरगासमध्ये 100% प्रोटीन दे. आणि ते बी कसलं पाहिजे माहिती का, निवळ मकाटलं चिकाटलं कंच खुडून घेतलेलं अजिबात नाही उपयोगाचं. गाय 8 देतच. काय उपयोग नाही. ट्राय झाला मी बघितलंय, गायांच्या 12 गाड्या दिसतात. त्याच्यामुळं दूधधंदा करायचा असेल ना, 10 गाया पाळायच्यात का तिथं 8 गाया पाळा, पण चांगल्या क्वालिटीने पाळा. 10 गायाचं दूध तुमचं 7 गाया बी काढू शकतो, 6 गाया बी काढू शकतो. माझ्या दारात किती 10 गाया, दूध किती 40 लिटर. त्याचा उपयोग नाही. 10 गायात ना, 10 गायाचं 5 गाया ठेवलेल्या धरल्या, 5 गायाच यायला धरल्या तरी इसापाची 100 लिटर. तुम्ही म्हणता इसापाची 100 लिटर ही काय 12 महिने काय दूध देते का तर 12 महिने काय दूध नाही देत. पण ज्या टायमाला ह्यांचं 100 लिटर असेल का, त्या टायमाला ह्या काय गाया डायरेक्ट आटलेल्या नसतात. हे 4-5-10 लिटर दूध दिलेले असतात. ह्या 15 लिटरवर आल्या तर ह्या 5-7 लिटर दूध दिलेले असतात. म्हणजे 100च्या पुढेच आकडा टाकाल तू. तुम्ही म्हणता 5 गाया काय 12 महिने 100 लिटर दूध देतात का, म्हणजे मला विचारणार नाही माहिती. ऐका ना, परत एक दादांची कमेंट होती. आता कालचा व्हिडिओ आपण बनवला, ते म्हणले कायमस्वरूपी 38 रुपये रेट असतो का? कायमस्वरूपी 38 रुपये रेट नसतो. खाद्याचे रेट पण पहिले कमी होते ना. खाद्याचे रेट दुधाचे कमी तर खाद्याचे कमी. 1300, 1400 रुपये होती. बोशीची गोणी अजून बी 1400 रुपयाला आहे, पण आपण धरली 1800 रुपयाला. त्या टायमाला दूध होतं 36 रुपये, 42 बी झालं, 40 बी झालं. आज बी मला 40 रुपये रेट पडतोय, पण आपण धरलंय किती 38 रुपयाला धरलंय. मी म्हणतो अजून ती म्हणतोय ना 12 महिने 40 रुपये, 12 महिने 35च राहते बाबा. लय महिने लय 80,000 रुपये राहतात गायचे, तर तिथं अजून 15,000 कमी राहते. 60-70,000 पुढे गेलं नाही. अजून एका दादांची कमेंट होती. त्याच्या डोक्यात आले का, तो काय म्हणला 12 महिने बाजार टिकून राहतो का. मग 12 महिन्यात गायांना 2 लाख रुपये लागतात काय 10 गायाच्या दवाखान्याला. त्याला अक्कल आहे का? ती कसं असतं बिनडोक काम. आपण नाही, आपण लक्ष नाही देत कमेंट वरती. दवाखान्याला पैसे लागतात किती माहिती का, लय झालं 10 ते 15,000 रुपये. आपण 2 लाख दाखले, ती ह्याच्यात बजेट बसत नाही का. ज्याला करायचं नाही तो काही विचारणार अर्ध्या बुद्धिवाने. ज्याला करायचं आहे ना मनापासून, तो सरळ सरळ मार्गाने चालतो. असं भरमेष्ठ्याने काही विचारत नाहीत. 12 महिने दूध देते का, एवढं पैसे राहिले की काय करायचं, ओदळायचं बायांवर, काही बी करायचं. थांबा अजून सांगते. आपल्याला एक कमेंट आली एका दादांची अशी कमेंट होती. आपली पोस्ट टाकली आपण जो 12 महिन्यांचा गायींचा हिशोब सांगितलाय का, त्याच्यावरती गायीच्या धंद्यात काही राहत नाही म्हणून युट्यूबवर फेक व्हिडिओ टाकून लोकांना भटकून लाईक वाढून कमवायचा विचार केला काय तुम्ही? बरं, आता हे फेक व्हिडिओ आहे का, जे लोक बघत आहेत ह्यांना कोणाला वाटतं फेक व्हिडिओ. आणि ह्याच्यावर काय कमी होतंय, मी ह्याच्यात कमी होतो एकच, माझं दूध घालतोय डेअरीला 10 दिवसाला पगार येतोय. तुझ्यावानी तू बोलवतो आजचे, तुझ्यावानी ह्याला त्याला मी 10 रुपये मागेल नाही. कशामुळं, मी स्वाभिमानानेच गायांचा धंदा करतोय, दूध विकतोय. तुला लागले असं ह्याला त्याला मागायची सवय 10-20 रुपये. त्याच्यामुळं तुला ते तुझ्या ते डोक्यातच येतंय काहीतरी करायचं, कमवायचं. कोणाला तरी टोपी घालायची, आम्हाला टोपी नाही कोणाला घालायची आणि आम्ही घालणार बी नाही. त्याच्यामुळे ना कमेंट करताना थोडा विचारपूर्वक करा, नाही तर मी कोणाचा समाचार परत आणखीन त्यांनीच कमेंट केली. अशा फेक जाहिराती करून लोकांना फसू नका. आता ह्याच्यात फेक जाहिरात काय, बरं लोकांना ह्याच्यात फेक जाहिरात करून ह्याच्यात फसवतोय काय. पण त्यांना म्हणतोय काय आमचं प्रोडक्ट घ्या, आमच्याकडे कंपनी आहे ना, आमचं एवढं ज्ञान खापवून आम्हाला 2 रुपये राहत्या. तुम्ही कोणाचं बी काय घ्या, आम्ही म्हणत नाही. आमच्याकडे काय नाहीच ना काय. बरं तुमच्याकडे आमच्याकडे काय, तुम्हाला खोराक इकायला का, पावडर इकायला का, भुसा इकाय, पण आम्ही काय कमी होते. अरे हराम खोरवाड्याच्या मोठी गरीबाला ह्याच्यात माहिती नाही. सांगतोय व एखादा गरीब सुधारला, गायची तब्येत राहिली, लग्नाला कोणाचं दुखणं बाणं असतं, एखादी गाय वागाळे 40,000ला ऐकायची. त्या थोडा एखाद्याला थोडा चांगल्यापैकी सल्ला दिला, त्याला एखादा मान्य पडला, गाय बनली. 40,000ची गाय 80,000ला लिखली किंवा 70,000ला लिखली, 30,000 रुपये फायदा झाला तर बिचाराचं चांगलं होईल ना. तुझ्या मानी ती मुलगी तर मोडणार नाहीत ना. त्याच्यामुळे ना मला कोणाची जाहिरात करायची गरज नाही. फक्त आम्हाला काय वाटतं माहिती काय, शेतकरी मोठा यावा.
शेतकरी मोठा झाला ना थोडासा एकदम बरं वाटतं हो जीवाला. आम्हाला आता शेतकरी गाळा पोटापुरतं गेलाय. आम्हाला आता भरपूर तुम्ही आहे हा. बघितलंय का आता पोत महाराष्ट्रात शेतकरी सगळ्यात आत्महत्या करणार फक्त शेतकरी कर्जबाजारी. ह्याला थोडंसं सुईसुईने सांगितलं सुधारला तर बिचारा आत्महत्या होती. समजा बाबा एखाद्याचं लेकी बाळीचं लग्न व्हायचंय आज 10 गायचा गोठा आहे त्याला ऐकायचंय 4 महिने लग्न आलंय त्यातल्या 4 गाय ऐकायच्यात तर ही सल्ला दिला गायांना व्यवस्थित खोराका टाका कुटी टाका त्यांनी ती केलं चुकून गायांना त्याला 10 रुपये वाढून आला तर बिचाऱ्याच्या मजेत लग्न नाही का टुमटुमीत व्हायचं किंवा इयर पाडायची कोणाला बोर पाडायचा त्याला 2 रुपये नाही का व्हायचं म्हणजे. आम्ही समजा ह्या गायींवरतीच कमवलंय आम्ही काय कोणत्या जॉबला नाही. करायचा ना तुम्ही काय बी पेमेंट करणार काय बी जरा करा मनापासून नादाच नाही करायचा. तुम्ही म्हणता मग माझ्या तोंडात नाही दात गाय आणि तिला मी चारतो माझी काय 80,000 लिखन का असं काय विचारलं वाहन असते फाय तेच म्हणलं तिच्या तोंडात जात नसत्यानं मला विचारलं ना मग माझ्याकडे वाहन असते ती बी कशाची माहिती का प्युअर इमान टायरची तुझं डोकर माझं तो म्हातारे गायला ह्यांच्या केलं नाही काय ते मागाचा माणूस काय म्हणला तू छापितोय हा तसं मग काय विचारलं माझं वाहन आणि तुझं तोंड असतं. आम्ही म्हणतो त्या तुम्हाला लाईक करा काय नको करा ना बघायची कमेंट वाईट करू नको तू डायरेक्ट बघू नको व्हिडिओ स्वाईप करून टाकून कशाला नाटकं करतो एखादं गरीब गरीब सुधरत असेल तर जशाला तसं उत्तर भेटलं जाईल. हा ह्याचा झाला टाइम हे लागल्यात दुखायला. चला आता हिदच आणि हे व्हिडिओ आवडला असला तर 100% कमेंट करायचं लाईक करायचं सबस्क्रायबर करायचं तसं वर व्हिडिओ टाकलायचा नाही. मानाचा मुजरा सलाम सगळ्याला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. फक्त सलाम कोणाला माहिती का आपल्या युट्यूब मंडळीला चांगले कमेंट करणाराला वाईट कमेंट करणार आहे ना जाऊ द्या याला बोलायचं चला बाय बाय सांगितलेलं आहे बाय बाय चला.